ऍटॉमिक म्हणजे मास ऑफ एन ऍटम काय असतं ते ऍटॉमिक मास नंबर पण म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या फक्त धरतात. त्यांना न्यूक्लियॉन्स देखील म्हणतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सला. आणि रिलेटिव्ह मास प्रोटॉनचं 1 न्यूट्रॉनचं 1 पकडतात. रिलेटिव्ह मास म्हणतो मी, ऍब्सोल्यूट नाही. ऍब्सोल्यूट मास मग त्यांचं खूपच कमी येतंय, मग ते डोक्याला ताप होते, म्हणून ते रिलेटिव्ह मास ते एएमयूच्या स्वरूपामधल्यालाच रिलेटिव्ह मास असं पकडतात त्यांनी. मग रेफरन्स अगोदर हायड्रोजनच्या स्वरूपात होता, पण नंतर कार्बन 12 आयसोटोप वापरण्यात आला. राईट. नाउ लेट अस मूव्ह फॉरवर्ड. चला, ह्याच्यावरती प्रॉब्लेम झाले की लक्षात येईल. नाव आता रिलेटिव्ह मासेस दिले तिथं. रिलेटिव्ह मासेस म्हणजे कशात असतात सांगा बरं, ग्राम मध्ये का ते एएमयू मध्ये पकडायचे तुम्ही? रिलेटिव्ह मासेस. हा, एका ऍटमचं रिलेटिव्ह मास म्हणजे त्याचं ते एएमयू मधलं आहे असं पकडा तुम्ही, ठीक आहे. पण सध्या तरी एएमयू आणि ग्राम पेक्षा रिलेटिव्ह मास म्हणजे त्याला युनिट नसतं. कारण रिलेटिव्ह मासचा अर्थ कसा असतो माहिती आहे का, खरं सांगायचं म्हणजे समजा आता ऑक्सिजनचं रिलेटिव्ह मास म्हणजे काय? अरे साधं गोष्ट आहे. रिलेटिव्हचा अर्थ असतो कुणाच्या तरी पटीमध्ये किती आहे. उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू आहे 1 किलोची, किंवा साधी गोष्ट आहे, हा 1 किलोचीच वस्तू घेऊया, तिच्या रिलेटिव्हली तुमचं वजन किती आहे. फॉर एक्झाम्पल माझं वजन किती आहे, घाबरून जाऊ नका. समजा 70 किलो आहे, तरी मी कमीच सांगितलं तुम्हाला. घाबरून जाऊ नका, पण तुमचं नसतं एवढं. तर रिलेटिव्हली आता माझं वजन जर विचारलं तुम्ही काय म्हणणार, 70 म्हणजे 70 किलोग्राम. पण समजा जर आपण ह्याच्या रिलेटिव्हली सांगायचं म्हणलं 1 किलोग्रामच्या रिलेटिव्हली, व्हॉट इज युअर वेट रिलेटिव्ह टू 1 किलोग्राम म्हटलं का, मग त्याचा अर्थ असते की तुमचं वजन घ्या आणि त्याला 1 किलोग्रामनं डिवाइड करा. तर हे किलोग्राम किलोग्राम कटते आणि फक्त 70 राहते. ठीक आहे. मग त्याला युनिट राहत नाही बेटा. युनिट आहे का याला? नाहीच युनिट. मग मला सांगा बरं, तुम्हाला कळलं का की रिलेटिव्ह म्हणजे त्याला युनिट नसते. रिलेटिव्ह म्हणजे त्याला युनिट नसतं. ते हायड्रोजनच्या रिलेटिव्हली होतं अगोदर. आता कार्बन 12च्या रिलेटिव्हली घेतात, ते पण हळूहळू सांगतो, घाई करू नका. सध्या घाई करायला जमणार नाही तुम्हाला. हे कन्सेप्ट थोडेसे किचकट आहे, तिथून पुढे थोडेसे 1-2च. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हे रिलेटिव्ह मासेस दिलेत, ठीक आहे. 1 आणि हे रिलेटिव्ह मासेस आपल्याला पाठ असले पाहिजे. पहिल्या 20 जणांचे तर सध्या पाठ असले पाहिजेत तुम्हाला. 10वी मध्ये पिरियडिक टेबल घेताना मी सर्वच पाठ करून घेतो, भरपूर जास्त. 1 किलोग्राम आणि 70 ग्राम असल्यावर म्हणजे मग तसं नाही करतात ते. तर सोपंच केलेलं असतं, मुद्दाम ते 1 किलोग्रामच्याच रिलेटिव्हली घेतलेलं असतं बेटा, ते सोपं करण्यासाठी. आता सध्या रिलेटिव्ह कुणाला घेतले? 1 एएमयू ला. मग आता ऑक्सिजनचं रिलेटिव्ह मास कसं येणार? ऑक्सिजनचं खरं मास किती आहे? 16 एएमयू, 16 एएमयू किंवा 16 डाल्टन किंवा 16 यू. मग ऑक्सिजनचं आता हे झालं त्याचं ऍब्सोल्यूट मास, खरं मास. ऍब्सोल्यूट म्हणजे खरं खरं मास. आणि रिलेटिव्ह मास कसं येणार? भागिले 1 एएमयू. झालं. एएमयू कटते, रिलेटिव्ह मास त्याचं 16 आहे. कळलं का? बघा, काहीच नाही रे. खरं मास 20 एएमयू म्हटलं की रिलेटिव्ह मास 20 म्हणायचं, काहीच नाही. आता मला सांगा, एखाद्या एलिमेंटचं ऍब्सोल्यूट मास 23 एएमयू असेल, तर त्याचा रिलेटिव्ह मास सांगा बरं किती असेल? झालं, हुशार. 23. किती हुशार. अवघं सोपं टाइमपास आहे. ह्याचं काय काम आहे ते नंतर सांगतो, काळजी करू नका. बघा, मग आता काही एलिमेंट दिलेत, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. पहिले 20 एलिमेंट तर तुम्हाला पाठ असले पाहिजे, मुखपाठ असलं पाहिजे. आणि त्यांची सिक्वेन्स पण. आता काही जणांना सिक्वेन्स जर पाठ नसेल, तर त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगतो बघा. आता ही ट्रिक अशी आहे बघा. हरभजन, ह्याला म्हणायचं हरभजन. हे आता तुम्ही जर बघितलं तर हे एच आहे, हे एच ई आहे, लिथियम एल आय आहे, बेरिलियम बी आहे, बोरॉन बी आहे, कार्बन सी आहे का नाही. मग असं हरभजन हे लाईट बिल भरून काढ. हरभजन हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नौकर, हे सोडियम म्हणजे एन असते बघा, नंतर मागेन.
हरभजन हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नोकर नंतर मागेन. अनिल सिक, सिक म्हणजे आजारी, सिक म्हणजे आजारी. अनिल सिक पडला. सचिन क्लब मध्ये, हे क्लब क्लोरीन, ओरडला. अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर त्यांच्याविषयी बोललं. अनिल सिक पडला, सचिन क्लब मध्ये ओरडला. अशा प्रकारे हे पहिले 18 जण म्हणजे आहेत ते तुमच्या लक्षात येईल. ओके. मग हे पोटॅशियम म्हणजे के, कॅल्शियम हे ठीक आहे. आता ह्याचं सोडून द्या, हे काही सिक्वेन्स मध्ये नाहीत, अचानक आहेत म्हणून त्यांचे पाठ करा. पण पहिले हे 20 जण, आता हे पुढे पण स्टोरी आहे, पण ती 10वी मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो मी. ठीक आहे, 10वी मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, इथं नको. हा ठीक आहे, हे ग्रुपवर पाठवतो मी. हरभजन किंवा इथंच लिहितो ना एका मिनिटामध्ये, म्हणजे तुम्हाला पण ते बरं पडतंय. ट्रिक, चला ही ट्रिक काय करतो मी, इथे एक पेजच ऍड करतो बघा तुम्हाला. ठीक आहे, एकच मिनिट. आपल्याकडे आहे ना, सर्वच आहे. तर पहिले 30 एलिमेंट पाठ करण्यासाठी बघा हे आहे. हरभजन हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नोकर नंतर मागेन. बघा लक्षात येत असेल, तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येत असतील. नंतर मागेन. त्याच्यानंतर काय आहे बघा, हे सर्व. अनिल सिक पडला, सचिन क्लब मध्ये ओरडला. त्याच्यानंतर ह्याला म्हणायचं काका. काका हे पोटॅशियम आणि कॅल्शियम. काकाला तुम्ही सांगालात, काका स्कूटीवरची कार्टी मन फेकोनी कॉपर झेलते, किंवा झेलती. झेलते म्हणण्यापेक्षा झेलती असते. स्कूटीवरची कार्टी मन फेकुनी कॉपर झेलती. मन फेकुनी कॉपर झेलती. हरभजन हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नोकर नंतर मागेन. अनिल सिक पडला, सचिन क्लब मध्ये ओरडला. काका स्कूटीवरची कार्टी मन फेकुनी कॉपर झेलती. कसं वाटलं कॉमेंट करून सांगा. हाऊ वॉज द ट्रिक? पहिले 30 एलिमेंट एकाच मिनिटात पाठ होऊन गेले तुम्हाला. बघा काहीच गरज नाही डोक्याला ताप. तुम्ही आतापर्यंत खूप ताप घेतला असेल, कसे पाठ करायचे, असं करायचं तसं करायचं. ह्या ट्रिक वापरायच्या हो. जिथं डोकं चालतंय, स्मार्ट वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला कसं वाटलं सांगा एकदा ट्रिक. हाऊ वॉज द ट्रिक? अमेझिंग. हाऊ इझी? यस, इट इज इझी. व्हेन यू लिव्ह विथ मी, ऑल थिंग्स विल बी इझी, राइट? डोंट वरी अबाउट एनीथिंग. कंसेप्ट्स, जहां पे कंसेप्ट्स है वहां पे कंसेप्ट, जहां पे ट्रिक वहां पे ट्रिक. ठीक है, एवरीथिंग विल बी वेरी इजी व्हेन यू लिव्ह विथ मी, व्हेन यू स्टडी विथ मी. जस्ट डू व्हॉट आय एम सेइंग. मी जसं म्हणतोय फक्त तेवढं करत चला. तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही, कुठंच, कसलीच. काय टाइमपास असते सर्व, आणि ते पण विथ इंटरेस्ट, राईट? मग हे फक्त काय करायचं आता, हे पाठ करायचे तुम्हाला. हे खूप कामाचं आहे. हे ऍटॉमिक मासेस मात्र पाठ करायचे. ठीक आहे, हे सर्व टेबल मधले. 5 वेळेस पाठ केलास पण होत नव्हतं ना, आता झालं का नाही? हे पेज ग्रुपवरती, पेज ग्रुपवरती टाकावं लागेल. एक काम करा ना तुम्ही, मी ग्रुपवरती टाकू का? स्क्रीनशॉट घेता का? स्क्रीनशॉट घेता का म्हणतो मी? नको? तरी पण एकच मिनिट थांबा, स्क्रीनशॉट घ्या. जस्ट टेक द स्क्रीनशॉट बेटा, आणि मी ग्रुपवर पण टाकतो. इसको हम क्या करेंगे, हाइड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल. ओके, चला ग्रुपवर पण टाकलेलं आहे, 9th क्लासचा ग्रुप. चला ओके. पिरियडिक टेबल चार्ट पण आहे, पण तुम्हाला आताच गरज आहे का बेटा? पूर्ण पिरियडिक टेबलचा चार्ट आहे माझ्याकडे, पूर्ण ट्रिक आहेत फॉर द होल पिरियडिक टेबल. येस, वी हॅव द ट्रिक्स फॉर होल पिरियडिक टेबल, होल. But it is not necessary in 9th class, therefore I am not teaching you, right? When you come in 10th class, the first chapter of chemistry is periodic table, then we will be learning all the things,
राईट. दीदीकडे आहे माहिती आहे मला ओम, तुझ्या दीदीकडे असणार, कारण ती 12th 11th आहे ना, मग 11th मी घेतलेला आहे सर्वच ते. ठीक आहे, आता टेन्शन घेऊ नका. तरी पण उत्कर्ष तू म्हणतेस तर मी पाठवून देतो तुला, आपल्या ग्रुपवरती पाठवतो पूर्ण ट्रिक्स, बट नॉट नेसेसरी इन द 9th क्लास. ओके, नाउ लेट अस मूव फॉरवर्ड. Let us move forward. So this trick is clear. Now we will talk about one thing. Right. This atomic mass unit, unified mass unit, right? It is also called as U or AMU or Dalton. Unified atomic mass is approximately the mass of one nucleon. One nucleon म्हणजे one proton or one neutron. Approximately, एक्झॅक्ट नाही, थोडा फरक असतो त्यांच्यात. युनिफाईड मास किंवा त्याला डाल्टन देखील म्हणतात, त्यालाच AMU देखील म्हणतात. SI युनिट आहे युनिफाईड मासचं डाल्टन, आणि 1 U ची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. थांबा, घाई करू नका, हे नंतर सध्या एवढंच बघा. 1 U ची व्हॅल्यू आता एवढी पाठ करायची का? नाही, आपण फक्त एवढीच पाठ करायची, हीच कामाची, एवढीच 1.66. ओनली दिस मच इज इम्पॉर्टंट. इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दिस पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. नाव ओके. जरा एक मिनिट, आता आपण ह्याला आणखीन एक चेंज करूया. ग्राम मध्ये पण लिहून देतो ना तुम्हाला, ग्राम मध्ये पण कामाचं आहे, ते खूप कामाचं आहे ग्राम मध्ये, कारण केमिस्ट्रीमध्ये ना ग्राम किलोग्राम पेक्षा जास्त चालतंय. यू आर ग्रेट सर, थँक्यू बेटा. नो नीड ऑफ सेइंग एनिथिंग लाईक दिस, बट एनिवेज थँक्यू. ग्रेट वगैरे मी काहीच नाहीये, सर्वसाधारण माणूस आहे. राईट. सो दिस इज 1.66. अरे एवढं पुढचं काही गरजच नाही, कामाची गोष्ट फक्त लिहूया, एवढं पुढचं लिहायची गरज नाही. इंटू 10⁻², ग्राम मध्ये केलं की -24 होतं, एवढंच लक्षात घ्या. हे खूप कामाची गोष्ट सांगितली बघा तुम्हाला, ही ग्राम मधली गोष्ट खूप कामाची आहे बाळांनो, ही लक्षात ठेवा. किलोग्राम पेक्षा ग्राम कामाचा आहे. मग 1 U म्हणजे एवढं आहे, कळलं? एवढं तर कळलं. आत्ता खूप महत्वाचं आहे. मग आता कार्बनला रेफरन्स पकडले ना, कार्बन खूप कामाचा आहे. मग कार्बनच्या स्वरूपामध्ये 1 U कसा आहे, तर त्याने बघितले कार्बन ऍटम जर घेतला आणि त्याचे जर 12 पार्ट्स केले, इक्वल 12 पार्ट्स, तर त्याच्या एका पार्टचं वजन येतंय 1 AMU. पुन्हा एकदा घाई करायची नाही, किंवा 1 U. कार्बन ऍटमचे एक कार्बन ऍटम, 1 ऍटम ऑफ कार्बन, त्याचे 12 भाग करणं म्हणजे भागिले 12, असंच की. जर कार्बन ऍटमचे 12 पार्ट केले तर त्या प्रत्येक पार्टचं वजन 1 AMU येते, म्हणून लिहिले 1/12 मास ऑफ कार्बन 12 ऍटम. कार्बन 12 ऍटम म्हणजे कार्बन मध्ये पण प्रकार आहेत. एका कार्बनच्या ऍटमचं मास 12 U आहे, एका कार्बनच्या ऍटमचं मास 13 U आहे. पण जास्तीत जास्त कार्बन निसर्गात हाच आहे, हे खूप कमी आहेत, पण तरी पण आहेत ना. म्हणून कार्बन 12 म्हणजे हा कार्बन ज्याचं मास 12 आहे. मग मला सांगा बरं, ज्याचं मास 12 U आहे, त्याचे जर 12 पार्ट केले, 12 भाग केले, तर एका पार्टचं वजन काय येणार सांगा बरं जरा. 1 U. मला सांगा, अरे किती सोपी गोष्ट आहे. समजा एकाचं वजन, एका गोळ्याचं वजन आहे 20 U, 20 U, आणि ह्याचे जर 10 भाग केले इक्वल, तर एका भागाचं वजन किती येईल सांगा बरं. 10 पार्ट्स केले, 2 U. व्हेरी गुड, 2 U येणार, बहुत ही अच्छे. मग तसंच कार्बन 12 च मासच असतं 12 U. त्याच्या स्वरूपामध्ये 1 U ची डेफिनेशन केलं की बाबा ह्या कार्बनच्या ऍटमचे 12 पार्ट करा, आणि 12 पार्ट केल्यानंतर जे एक पार्ट येतो त्या पार्टचं वजन हे 1 U एवढं असतं. किंवा उलटी कशी व्याख्या, की जे 12 पार्ट केल्यावर एका भागाचं वजन येतंय त्यालाच आपण 1 U म्हणायचं. अशा प्रकारे 1 U कार्बन 12 सोबत रिलेटेड आहे, आणि कार्बन हा रेफरन्स ऍटम आहे ना, म्हणून त्याचं
इथं घेतलंय. तसं विचार केल्यावर ह्यालाच लिहायचं म्हटल्यावर असं लिहिता येते बाळांनो. आता ऑक्सिजनचं किती आहे? 16. हा 12 पार्ट्स का केले? हे खूप छान. आता कसं होतं माहिती आहे का, तुम्हाला हे नाही कळत. हे खूप महत्वाचं आहे. अगोदर होतं हायड्रोजन. त्यांनी ऍक्च्युली काय केलं होतं माहिती आहे का, हायड्रोजनचा जो ऍटम आहे त्याला त्यांनी अगोदर म्हटले होते 1U, खरं सांगायचं म्हणजे. ठीक आहे, हायड्रोजन. परंतु नंतर त्यांना कार्बनकडे शिफ्ट व्हावं लागलं. कारण मी सांगितलं कार्बन हा खूप अबंडंट आहे, कुठं पण इझिली सापडतो, म्हणून ते शिफ्ट झाले कार्बनकडे. पण त्यांना ह्या 1U ला बदलायचं नव्हतं, म्हणजे 1U ह्यालाच म्हणायचं होतं, पण व्याख्या जरा हायड्रोजनच्या ऐवजी कार्बनच्या स्वरूपात करायची होती. मग कसं करायचं? तर त्यांनी कार्बन घेतला. कार्बनचा विचार केला की त्यांना कळलं हायड्रोजनच्या 12 पट आहे कार्बन, 12 पट मोठा आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटले, आपण हायड्रोजनचं वजनच 1U ठेवूया, पण व्याख्या मात्र हायड्रोजनच्या स्वरूपात करण्याच्या ऐवजी कार्बनच्या स्वरूपात करूया. कधी एक लक्षात घ्या, युनिटची व्याख्या ही जे सर्वत्र सापडते त्याच्या स्वरूपात करतात. आता मला सांगा, 1 मीटरची व्याख्या बघा किती घाणेरडी आहे, तुम्हाला 11वीत गेल्यावर कळेल. 1 मीटरची व्याख्या. आता तुम्ही काय सांगणार, 1 मीटर म्हणजे काय? काय नाही, एक हातभर घ्या, कुणाचा तरी हात घ्या आणि त्या हाताला 1 मीटर म्हणा. ज्याची लांबी एवढी आहे त्याला 1 मीटर म्हणा. किंवा आणखीन काय म्हणू शकता, तुमच्या घरामध्ये एखादा लोखंडाचा रॉड ठेवा, बरोबर आहे का नाही? किंवा आपली जी मेन आपली जे समजा जगाचं जे काय आहे, सर्वात मोठी संस्था जी आहे केमिस्ट्रीमध्ये, समजा आयुपॅक वगैरे, तर तिथं तिच्या लॅबोरेटरीमध्ये काय करायचं, एक रॉड घ्यायचा, असा लोखंडाचा रॉड, आणि काय म्हणायचं, ह्या रॉडच्या लांबीलाच आपण 1 मीटर म्हणूया. पण त्यांनी 1 मीटरची व्याख्या अशी नाही केली. त्यांनी काय म्हटलंय, काय सांगता येतंय, उद्या हा रॉड जर चोरीला गेला तर होऊ शकतंय का नाही? सांगा बरं. होऊ शकतंय का नाही? रॉड चोरीला जाऊ शकतो का नाही? सांगा बरं जरा मला. जाऊ शकतो ना? मग 1 मीटर साठी कुणाकडे जायचं? व्याख्या कशी असली पाहिजे, अशी गोष्ट जी ना चोरी होईल, जी ना कधी संपेल, होईल तेवढा प्रयत्न ते करतात व्याख्या करताना, की अशी गोष्ट जी चोरी होणार नाही, जी संपणार नाही, युनिव्हर्सल आहे. तुम्हाला 11वी मध्ये कळेल ते, की युनिटची व्याख्या कशी करतात. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, लाईटच्या स्वरूपामध्ये व्याख्या केली. लाईट ना चोरी होते, ती युनिव्हर्सल आहे, सर्व ठिकाणी सापडते, डिस्ट्रॉय करता येत नाही. मग लाईटच्या स्वरूपात कशी केली माहितीये का, लाईट एका सेकंदामध्ये 3 × 10⁸ मीटर जाते. मग 1 मीटरला त्यांनी काय म्हटलं माहितीये का, कशी व्याख्या केली 1 मीटरला? बाबा, एका सेकंदाच्या 3 × 10⁸ पार्ट करा. अगोदर एका सेकंदाचे जर तुम्ही 100 पार्ट केले तर सेंटीसेकंद, 1000 पार्ट केले तर मिलीसेकंद होते. हे तर करोड पार्ट केले. अगोदर एका सेकंदाचे काय करा तुम्ही, 10 करोड, 30 करोड पार्ट करा. हे 30 करोड आहे. 3 × 10⁸ म्हणजे काय, 30 करोड. एका सेकंदाचे 30 करोड पार्ट करा, आणि त्या 30 करोडव्या पार्ट मध्ये तेवढ्या वेळामध्ये लाईट किती अंतर ट्रॅव्हल करते, तर ते 1 मीटर. साधी गोष्ट आहे यार. एका सेकंदामध्ये 30 करोड मीटर जाते. आता हे कळायचं नाही एका दिवस, पण टेन्शन घेऊ नका. एका सेकंदामध्ये लाईट 30 करोड मीटर जाते. एका सेकंदामध्ये लाईट किती जाते, 30 करोड. तर एका सेकंदाचे जर 30 करोड पार्ट केले, तर त्या 30 करोड पार्ट मध्ये लाईट 1 मीटरच गेली असणार का नाही? एवढं हे कळलं का? फक्त सांगा बरं जरा, मी काय बोललो ते. बरं, मी पुन्हा एकदा सांगतो वेगळ्या पद्धतीत. आता हे कळलंय काही जणांना, पण काही जणांना कळलंय नसेल. आता मी बघा वेगळ्या पद्धतीत सांगतो. बघा, वेगळ्या पद्धतीत बघा. समजा एखादा पार्टिकल एका सेकंदामध्ये 10 मीटर जातो. बरं, जाऊ द्या, एका सेकंदामध्ये 2 मीटर जातो, 2 मीटर. मग एका सेकंदाचे 2 जर इक्वल पार्ट केले, म्हणजे 1/2 पार्ट केला, तर ह्या हाफ पार्ट मध्ये किती जाईल पार्टिकल, सांगा बरं. एका सेकंदात 2 मीटर, तर हाफ सेकंदात किती? सांगा. 1 मीटर. कळलं ना? कळलं का नाही? कसं केलं मग तुम्ही माहिती आहे काय? कसं केलं बघा. एका सेकंदामध्ये 2 मीटर, तर 1/2 सेकंदामध्ये किती मीटर, म्हणजे x मीटर. मग ह्यांचा तिरपा गुणाकार केला, असंच करता तुम्ही. मग हे x मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय 2. हे कटलं. x इज इक्वल टू काय आलं, 1 आलं. मग ते एका सेकंदात 2 मीटर जाते. ह्याच्याऐवजी मी काय केलं माहिती आहे का, ह्याच्याऐवजी काय केलं, एका सेकंदामध्ये 2 मीटर जाऊ द्या, हे इथंच राहू द्या.
मी तेच मग लाईटला अप्लाय केलं. बघा लाईटला कसं अप्लाय केलं इकडे लिहितो मी. लाईटला कसं अप्लाय केलं, लाईट एका सेकंदामध्ये किती जाते बघा. किचकट आहे, डोक्याला ताप घेऊ नका, मला फक्त सांगायचं असते. कधी कधी उगा मी थोडं जास्तच डिफिकल्ट लेवलला जातोय, कारण तुमचे डोके थोडे चांगले आहेत म्हणून. तुम्हाला एवढी गरज नाही 9th क्लासवाल्यांना. एका सेकंदात 3 × 10⁸ मीटर जाते. तर एका सेकंदाच्या, जसं इथं 2 आहे इथं, आणि ते 1/2च केलं मी, तसं 1 काय करतो इथं, हे 30 करोड. 3 × 10⁸ भागामध्ये किती जाईल, x जाईल. मग ह्याचा जर तिरपा गुणाकार केला तर x चं उत्तर 1 मीटर येते का नाही सांगा बरं. येस और नो, एवढंच सांगा मला. येस, राईट. म्हणजे साधी गोष्ट आहे. एका सेकंदामध्ये लाईट 30 करोड किलोमीटर जाते. 30 करोड किलोमीटर म्हणजे हे, सॉरी, मीटर जाते. 30 करोड मीटर, एवढी 30 करोड मीटर. मग ह्याचे जर 2 भाग केले तर 15 करोड, 10 भाग केले तर, 100 भाग केले तर, आणि समजा 30 करोड भाग केले तर असे छोटे 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 भाग होतील. हे 30 करोड भाग झाले, आणि प्रत्येक भागामध्ये ते 1 मीटर जाणार. ह्या भागात 1 मीटर, ह्या भागात 1 मीटर. म्हणजे 1 मीटरची व्याख्या त्यांनी कशी केली बघा. लाईट एका सेकंदाच्या 30 करोडव्या भागामध्ये जेवढा अंतर ट्रॅव्हल करते त्याला आपण 1 मीटर म्हणूया. हे सोपी आहे का व्याख्या? ह्याच्यापेक्षा सरळ म्हणा ना, अरे बाबा हो का, हे एक रॉड घ्या, त्याला लॅबोरेटरीत ठेवा, आणि ह्या रॉडलाच म्हणा 1 मीटर, ज्याची लांबी एवढी आहे त्याला 1 मीटर म्हणा, असं म्हणू शकले असते का नाही? पण त्यांनी लाईटच्या स्वरूपात का केली, एवढं घाण व्याख्या का केली? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1/30th करोड पार्ट ऑफ सेकंड. लाईटची सोपी आहे, मी आता करून दाखवली म्हणून, आहे का नाही? आता मी करून दिली नाही एवढी, पण डायरेक्टली जर तुमच्या पुढे आला असतं असं, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1/30th पार्ट ऑफ दी सेकंड इज कॉल्ड 1 मीटर, झेपला असतं का? नाही. पण ते व्याख्या युनिटची अशी करतात त्यांनी, होईल तेवढा प्रयत्न करून, की ते युनिट सर्व ठिकाणी सापडलं पाहिजे, स्टँडर्ड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. मग तसंच ते अगोदर होतं म्हणजे हायड्रोजनचा एक ऍटम, त्याला 1U म्हटलं होतं त्यांनी, 1U. पण नंतर कळलं की जरा ह्याच्यापेक्षा स्टँडर्ड कोण आहे, कार्बन 12. कार्बन 12 ला कसं करायचं, 1U ला तर बदलू द्यायचं नाही, एवढंच ठेवायचं आहे मास, पण शिफ्ट करायचं आता याच्याकडे, शिफ्ट करायचं ना, साधी गोष्ट आहे. मग शिफ्ट करताना म्हणजे जसं की आता 1 मीटरला आता काय केलं, लाईटच्या स्वरूपात केलंय. उद्या जर लाईट पेक्षा कोणी स्टँडर्ड सापडलं तर मग ते तिथं शिफ्ट करणार ना आपण, पण 1 मीटरचा अंतर बदलू द्यायचा नाही. ठीक आहे. मग आता लाईट जर एका सेकंदात 30 कोटी जाते तर सेकंदाचे 30 करोड पार्ट केले. मग समजा दुसरा एक पार्टिकल एका सेकंदात 1 मीटर जातो, तर मग सेकंदाचे पार्ट कशाला करणार, डायरेक्ट एका सेकंदामध्ये हा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो त्यालाच 1 मीटर म्हणणार. मग तसं आता ह्या कार्बनवर शिफ्ट करायचंय. म्हणून त्यांना काय दिसून आलं, बाबा हायड्रोजन आणि कार्बन ह्याचा जर विचार केला तर ह्या कार्बनचे जर 12 भाग केले तर हा प्रत्येक भाग बरोबर ह्या हायड्रोजनच्या पार्ट सारखा यायला, राईट. मग त्यांनी काय म्हटलं, कार्बनचे 12 भाग करा आणि एक, मग त्याच्या भागाचं जे वजन येते त्यालाच 1mu म्हणा. कळलं? मग 12 भाग का केले कार्बनचे? कारण त्यांना 1U ला बदलायचं नव्हतं. 1U हे हायड्रोजनच्या स्वरूपात ठेवायचं होतं, पण त्याला शिफ्ट करायचं होतं कार्बनकडे. 12 पार्ट. आता 1U ची व्याख्या तर मी ऑक्सिजनच्याही स्वरूपात करू शकते. उद्या जर वाटलं सायंटिस्टला, अरे कार्बन पेक्षा ऑक्सिजन जास्त स्टँडर्ड आहे का नाही, कार्बन पेक्षा कोण स्टँडर्ड आहे, ऑक्सिजन जास्त स्टँडर्ड आहे, तर सायंटिस्ट काय करणार, ऑक्सिजनचं मास काय आहे बाबांनो, 16U. तुम्हाला माहिती आहे 16 पट आहे ते, हायड्रोजनच्या 16 पट आहे. मग ऑक्सिजनचे किती भाग करणार त्यांनी सांगा बरं. 1U ची व्याख्या करण्यासाठी ऑक्सिजनचे भाग किती करावे लागतील? यस, व्हेरी गुड उत्कर्षा. ऑक्सिजनचे पार्ट किती करावे लागतील? यस. शुभम एक पार्ट नाही बेटा, ऑक्सिजन पूर्णच्या पूर्ण 16 आहे ना, मग त्याचं, हा राईट, आता नाही, 16 भाग करावे लागतील. ऑक्सिजनचा एक ऍटम 16 AMU आहे ना, मग ह्याचा 16 जर पार्ट केले आपण, 16 भागामध्ये जर ह्याला डिवाइड केलं 16 पार्ट मध्ये, तर प्रत्येक पार्ट 1U चा होईल ना, 16 पार्ट करावे लागतील, तर प्रत्येक पार्ट 1U चा होईल. मग त्यांनी त्या ऑक्सिजनच्या स्वरूपात काय लिहू शकतात व्याख्या, 1/16 इंटू मास ऑफ ऑक्सिजन 16 एलिमेंट. ऑक्सिजन 16 एलिमेंट, कारण ऑक्सिजनच्या एका ऍटमचा मास 16 आहे, 8 नाही. ते शुभमला बहुतेक 8 वाटायला, पण ते 16 आहे. ठीक आहे. मग आता सोडियमचं एका ऍटमचा मास 23 आहे,
तर एका U ची व्याख्या करण्यासाठी आता शुभम मला सांग बरं तू किती पार्ट करावे लागतील सोडियमच्या ऍटमचे. असं सोडियमचा ऍटम आहे. यस 23. व्हेरी गुड. मग कळलं की 1U ची व्याख्या कुणाच्याही स्वरूपात करू शकता, पण सध्या रेफरन्स कुणाला मानलेला आहे सांगा बरं एकदा. कुणाला रेफरन्स म्हटले सांगा सांगा सांगा. कार्बन. म्हणून त्याचे 12 पार्ट करून केले. आणि एक लक्षात घ्या, हे उगत टाइमपास आहे, काय एवढं काम नाही, परंतु समजायला किचकट आहे. उगत डोक्याला ताप आहे, काय बी नसतं एवढं. हायड्रोजन जरी राहू दिला असता तर आपल्याला फरक पडत नाही. हा पुढे चालून फरक पडतो, पण आता काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर आता केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स डाल्टनने दिले होते 1-2 एलिमेंटचे. हायड्रोजनला ते असं लिहायचा, कॉपरला असा लिहायचा. ठीक आहे ना, कळालं ना, असा कॉपर आणि हा हायड्रोजन. हे पाठ करून टाकायचं. पण हे खूप जुन्या काळात होतं. पण आता सध्या आयुपॅक सिम्बॉल वापरतात. आयुपॅक ने दिलेले. आयुपॅक म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. These symbols were invented by Berzelius. Berzelius. चला, फादर ऑफ केमिस्ट्री कोण आहे सांगा बरं जरा, कोणीला माहिती आहे का? फादर ऑफ केमिस्ट्री. यस, एनीबडी who knows who is the father of chemistry? ओके, टाइम देतो. मग आता उद्याच्या लेक्चर मध्ये मला सांगायचं हु इज फादर ऑफ केमिस्ट्री, शोधून काढायचं. आपण इंटरनेटचाही वापर करू शकता. फादर ऑफ केमिस्ट्री, फादर ऑफ केमिस्ट्री अँड फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री माहित असू द्या जरा मी काय सांगतोय ते. आणि फादर वगैरे माहित असू द्यायचे, ठीक आहे, त्यानं काही आपला लॉजिक वाढत नाही, पण माहित असलेलं बरं असतंय. मग त्यानंतर सिम्बॉल हा केमिकलचा कसा असतो? फर्स्ट लेटर, म्हणजे जसं की आता समजा हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचा सिम्बॉल काय असतो? हे पहिलं शब्द झालं. यस, व्हेरी गुड. रॉबर्ट बॉयल. आणि मॉडर्न केमिस्ट्री तुम्ही आता शोधून काढा नंतर. आता आपण पुढे चलूया. सो हायड्रोजन, हायड्रोजन त्याचं पहिलं अक्षर आहे एच, राईट? पहिलं अक्षर काय आहे? एच. तर ते झाला त्याचा सिम्बॉल. पण कधी कधी पहिलं आणि दुसरं अक्षर पण असतंय, जसं की हेलियम. हेलियम. यस, अँटॉनी लेवायझर. आता तुम्ही तेच करा. एक लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळेच तुम्हाला वेळ दिलाय मी. कारण कोणी अँटॉनी लेवायझर म्हणतंय, कोणी डाल्टन म्हणतंय, ठीक आहे? त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे, ती मॉडर्न केमिस्ट्री. आणि बॉयल पण आहे, रॉबर्ट बॉयलला पण म्हणतात. सो एक्झॅक्टली काढायचे शोधून प्रॉपरली. ठीक आहे? सो हेलियम पहा. आता हेलियम, हेलियम मध्ये एचई आहे. एचई का? कारण का आता एच तर हायड्रोजनसाठी वापरलं ना बाळांनो, एच हायड्रोजनसाठी वापरलं म्हणून एचई घेतलं. केमिकल सिम्बॉल कळला का? कधी कधी पहिलाच अक्षर किंवा कधी कधी पहिले 2 अक्षर, राईट? पण पहिलं अक्षर कधी पण कॅपिटल लिहितात, दुसरं अक्षर मात्र त्यासोबत स्मॉल लिहितात. कधी कधी त्यांचं लॅटिन नाव पण घेतात, जसं की पोटॅशियम. पोटॅशियमचं कोणी मला लॅटिन नाव सांगू शकते का? यस, एनीबडी? यस, एनीबडी? पोटॅशियमचं लॅटिन नाव काय? कॅलियस का कॅलियम? यस, प्राजक्ता? कॅन्डेला नाही बेटा, कॅन्डेला नाही, कॅन्डेला नाही, कॅलियम. ठीक आहे? सो पोटॅशियमचं लॅटिन, आता काय झालं, पोटॅशियम साठी पी वापरायचं म्हटलं, पण पी तर फॉस्फरस साठी अगोदरच वापरलं. मग आता पोटॅशियम साठी मग काय केलं त्यांनी? काय केलं? त्याचं लॅटिन नाव बघितलं. लॅटिन नाव काय आहे? केलियम. मग त्याला सिम्बॉल काय दिला? के. सो तुमच्या आता लक्षात आलं असेल काय काय आहे सिम्बॉल साठी. एक तर पहिलं अक्षर किंवा पहिले 2 अक्षर. पहिले 2 घेताना पहिलं कॅपिटल, दुसरं स्मॉल घ्यायचं. आणि कधी कधी त्यांचं लॅटिन नाव पण वापरतात. मला सोडियमचं लॅटिन नाव कोण सांगतंय? सोडियम. यस, एनीबडी? हे बघा, तुम्हाला असं गोष्टी जमल्या पाहिजेत. यस, नायट्रियम. व्हेरी गुड. म्हणून सोडियम साठी सिम्बॉल काय? जरी सोडियम असा असला, जरी याच्यामध्ये यस असलं, पण ते सल्फर साठी वापरलेलं आहे म्हणून सोडियम असं. ठीक आहे? यांनी अशा प्रकारे सिम्बॉल आहेत. चला, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? आणि हे मॉलिक्यूल विषयी सांगितलंच मी, ऍटम पासून मॉलिक्यूल कसा तयार होतो ते, होमो ऍटॉमिक, हेटेरो ऍटॉमिक. यस, देर इज नो प्रॉब्लेम.
व्हेरी गुड. हा टेबल लिहायचा आहे, तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. मी वर जरी असं नाही लिहिलं असलं तरी हा लिहायचा आहे बाळांनो, खूप कामाचा आहे. का कामाचा आहे माहितीये का? कारण हा पाठ होणं गरजेचं आहे. चला, व्हेरी गुड गौरव. जो हा टेबल पाठ करेल पहिल्यांदा त्याला मी चॉकलेट दिलं असतं, पण आता इथून कसं देऊ चॉकलेट? इथून देता येत नाही आता. तर हा टेबल सर्वात पहिले तुम्ही पाठ करा. अतिशय कामाचा टेबल आहे, कारण ह्याच्यावरच आधारित आपले पुढचे लेक्चर होणार आहेत. अदरवाईज आपल्याला काहीच शक्य होणार नाही पुढे शिकणं. ठीक आहे? मग आपण काय काय बघितलं बाळांनो आज? काय काय बघितलं पहा. आपण बघितलं एकच काय, आपण आज जास्त बघितलंच नाही. खरं सांगायचं म्हणजे कन्सेप्ट काय नव्हते त्यात. एक तर 1U म्हणजेच 1 डाल्टन म्हणजेच 1 AMU हे विसरायचं नाही. आज एवढंच बघितलंय कामाचं. त्याची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. पण किलोग्राम पेक्षा ग्राम मधली महत्वाची आहे. तर ग्राम साठी काय येते? 1.66 इंटू किती रे? 10⁻⁻ किती आठवते का बघा? -24 ग्राम. व्हेरी गुड. इज इक्वल टू कार्बन 12 ॲटमचे किती भाग? कार्बन 12 चे किती भाग करायचे? यस, 12 पार्ट करायचे. हे झालं आपलं 1U चं सर्वात मेन. हे पण लक्षात, सॉरी हे खूप महत्वाचं आहे. हे मग 1U झालं आपलं. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक मासेस बघितले वेगवेगळ्यांचे, ते पाठ करायचे. ते तुमचं काम आहे. त्याच्यानंतर आपण ट्रिक बघितली. ठीक आहे ना? माझ्यासोबत एक वेळेस म्हणा बरं ट्रिक. माझ्यासोबत उगीच म्हणायची, लक्षात घ्या, म्हणणं गरजेचं आहे. मी तिथं नसलो तरी म्हणा. हा, नाही नाही, -27 ग्राम नाही बेटा, -27 किलोग्राम आहे. -24 ग्राम. प्राजक्ता थोडस नीट पाहून घे बरं. -27 किलोग्राम. ठीक आहे? तर चला माझ्यासोबत म्हणा सर्वांनी आता. यस, 1 2 3 स्टार्ट. हरभजन, ते ट्रिक म्हणायचे. हरभजन, हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नौकर नंतर मागेन. अनिल सिक पडला, सचिन क्लब मध्ये ओरडला. पुन्हा एकदा पहिल्यापासून. कॉन 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 कॉन. हा, पुन्हा एकदा. हरभजन हे लाईट बिल भरून काढ, नाहीतर ऑफिसचा फालतू नोकर नंतर. पुढे अनिल सिक पडला, सचिन क्लब मध्ये ओरडला. बात खतम. तर आता हे लिहून घ्या व्यवस्थित प्रमाणे. बाय बाय, लेट अस मीट टुमॉरो.